नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्हॉट्सॲपवर एका पोस्टमधून फार सुंदर विचार मांडला गेला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती पोस्ट तुमच्याशी शेअर करते. एक दिवस बायको म्हणाली, आता 2 दिवस धुण्यासाठी जास्तीचे कपडे काढू नकोस. का ग? अरे कामवाली बाई येणार नाही पुढचे 2 दिवस. गणपतीत नातवाला भेटण्यासाठी मुलीच्या घरी जाणार आहे. मी काय म्हणते, गणपतीसाठी तिला 500 रुपये द्यायचे का सणासाठी म्हणून? हा गा, आता दिवाळी येईलच की तेव्हा देऊया. अरे बाबा तसं नाही, ती आता आपल्या मुलीकडे जाईल तर थोडेसे पैसे जास्त असतील तर तिलाही नातवासाठी काही घेता येईल ना. आणि या महागाईच्या काळात नुसत्या पगारानं काही सण साजरा होत नाही रे. इतकं भावूक व्हायची गरज नाही. अरे काळजी करू नकोस, मी आजचं पिझ्झा डिनर रद्द करते. पावाच्या त्या 8 तुकड्यांच्या मागे 500 रुपये खर्च करण्यापेक्षा. वा, काय बोलू मी आता? म्हणजे आमच्या तोंडातून पिझ्झा हिसकवून घेणार आहेस का तू आता? हा झाला एक. आणि आता दुसरा प्रसंग 3 दिवसानंतरचा. मग नवऱ्यानं कामवालीला विचारलं, काय बाई सुट्टी कशी होती? एकदम मस्त होती साहेब. दिदीनं 500 रुपये दिले होते गणपतीचा बोनस म्हणून. मग जाऊन आलीस लेकीकडे, भेटलीस नातीला? हो साहेब, लय मजा आली बघा. अहो 2 दिवसात 500 रुपये खर्च केले. ते ठीक आहे, पण एवढं केलंच तरी काय त्या 500 रुपयांचं? म्हणजे पाहता, नातीसाठी 150 रुपयाचं फ्रॉक घेतला, 50 रुपयाची बाहुली घेतली, मुलीला 40 रुपये पेढ्यांसाठी, देवळात 50 रुपयाचा प्रसाद दिला, पोरीला 25 रुपयाच्या बांगड्या भरल्या, जावयासाठी 50 रुपयाचा पट्टा घेतला कमरेचा, आणि 60 रुपये प्रवास खर्च, आणि उरलेले 75 रुपये नातीला वया पेन्शिलीसाठी दिले. लादी पुसता पुसता सगळा हिशेब तिने अगदी बिनचूक सांगितला. 500 रुपयात एवढं सगळं? नवरा आश्चर्यचकित होऊन विचार करायला लागला. एक मोठा 8 तुकड्यांचा पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर नाचायला लागला. प्रत्येक तुकडा त्याच्या डोक्यात जणू हातोड्याचा घाव घालत होता. एका पिझ्झाच्या किमतीची तुलना तो त्या बाईच्या उत्सवाच्या खर्चाची करायला लागला. नातीच्या ड्रेसचा पहिला तुकडा, पेढ्यांचा दुसरा तुकडा, मंदिरातल्या प्रसादाचा तिसरा, येण्या जाण्याच्या भाड्याचा चौथा, बाहुलीचा 5वा, बांगड्यांचा 6वा, जावयाच्या पट्ट्याचा 7वा आणि नातीच्या वही पेन्सिलीचा 8वा तुकडा. आजपर्यंत त्याने नेहमी पिझ्झाची एकच बाजू पाहिली होती. मागच्या बाजूने तो कसा दिसतो हे पाहिलंच नव्हतं त्यानं. पण आज त्या बाईनं त्या पिझ्झ्याची दुसरी बाजू दाखवून दिली. पिझ्झ्याच्या 8 तुकड्यांमुळे त्याला जीवनाचा अर्थ समजला. बघा, म्हणजे आयुष्यासाठी खर्च की खर्चासाठी आयुष्य, त्याला क्षणार्धात जीवनाचा नवीन अर्थ समजला. तेव्हा श्रोते हो, यातनं मांडलेल्या विचाराचा आज विचार करूया. आणि मग आपलं उत्पन्न, चैन, गरज आणि आनंद या सगळ्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करूया. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.